2-3 वर्षांपासून आम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करतोय. अजून कुठलाही रिझल्ट आलेला नाहीये आणि आता वय सुद्धा वाढत चाललंय. अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे यांच्या माध्यमातून 2 पदांची एक जाहिरात आहे. तशी ॲक्चुअली 4 पदं आहेत, पण महत्त्वाची त्यातली 2 पदे, एक ज्युनियर ऑफिसर आणि एक दुसरं असोसिएट क्लर्क किंवा आपण याला ट्रेनी असोसिएट म्हणू, क्लरिकल कॅडर म्हणूया. तर हे जे 2 पदं आहेत यासाठी एक नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली. आता मी असं का म्हणलं, की जे लोकं 2-3 वर्षांपासून तयारी करताय आणि वय वाढत चाललंय, त्याच्यामागचे 2 रिझन आहेत मित्रांनो. जर तुमचे IBPSचा अभ्यास चांगला असेल, वय तुमचं कमी असेल, तर तुम्ही IBPSच्या परीक्षांसाठीच म्हणजे नॅशनलाइज्ड बँकांसाठीच प्रिपेअर करा. कारण या बँकेचा पगार थोडासा कमी आहे, ग्रोथ स्लो आहे. पण 2-3 वर्षांपासून 4 वर्षांत तुम्ही प्रिपरेशन करताय आणि फायनल रिझल्ट आलेला नाही, अत्यंत जॉबची तुम्हाला गरज आहे. असा एखादा विद्यार्थी ज्याला जॉब इमिडिएट बेसिसवर पाहिजे, भलेही त्याने आत्ताच्या आत्ता प्रिपरेशन चालू केलंय, असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं. पण जे विद्यार्थी ऑलरेडी भरपूर एक्झाम देऊन आले आहेत, मेन्स दिल्यात, फायनल सिलेक्शन जवळ-जवळ आलोय, अशा विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी अप्लाय नाही केलं तरीही चालेल. हे असो, तर या पोस्टचा किंवा या रिक्रुटमेंटचा फायदा असा आहे, की यांच्या एज लिमिट जी आहे ही बऱ्यापैकी आता वाढून आली. मागच्या वर्षी यांची एज लिमिट 28 वर्षांपर्यंत होती. आता यांनी आपली एज लिमिट 32 वर्षांपर्यंत घेऊन गेले. त्यामुळं जे विद्यार्थी ज्यांनी आपल्या वयाची 30 वर्ष क्रॉस केली, जनरल कॅटेगरीतला विद्यार्थी आहे आणि आता कुठं तो फॉर्म भरू शकत नाही किंवा क्लरिकलला अप्लाय करू शकत नाही, तर यांच्यासाठी एक नवसंजीवनी म्हणून किंवा यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून या बँकेत तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणून ज्यांचं वय बऱ्यापैकी जास्त आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. असो 4 पदांची ही मित्रांनो जाहिरात आहे. यात एक आहे ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड, त्यानंतर असोसिएट अँड टायपिस्ट इन असोसिएट म्हणजे क्लरिकल कॅडर आणि ड्रायव्हर्स ग्रेड. तर या पद्धतीने या 4 पदांची जाहिरात आहे या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये. आता बँक कंप्लीटली कोऑपरेटिव्ह बँक आहे, ही प्रायव्हेट बँक पण नाही, शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे. 1911 मध्ये या बँकेची स्थापना झाली जरी असली तरी बँकेचं नेटवर्क बऱ्यापैकी मोठं नाहीये, खूप असं मोठं नाहीये. बँक त्या मानाने जुनी आहे, पण यांनी फार जास्त एक्सपान्शन केलं नाही. बऱ्यापैकी अराउंड एक 6 हेड ऑफिस आणि 57 ब्रांचेस या हिशोबाने यांचं नेटवर्क सध्या आहे. बरं, यांची जाहिरात जी आहे ही आज प्रसिद्ध झाली 11 तारखेला. 1 जुलै 2026 पर्यंत याची तुम्ही फॉर्म जे आहेत ते भरू शकता. 1 जुलै 2026 पर्यंतचे. आता जसं मी सांगितलं की 4 वेगवेगळी पदे आहे. त्या 4 पैकी कुठल्याही एकाच पदाला तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे जरी एलिजिबिलिटी 4 पदांची असेल, पण तुम्ही फॉर्म मात्र एकाच पदाचा भरू शकता. एकाच पदासाठी अप्लाय करू शकता. पहिल्याच लाईनमध्ये दिलंय की तुम्ही कुठल्याही एका पदासाठी फॉर्म भरा. जर मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय केलं तर तुमचा शेवटचा फॉर्म कन्सिडर केला जाईल. बाकीचे सगळे फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट होतील. काही लोकांच्या मनात हे सुद्धा असेल की सर हा जॉब परमनंट आहे की टेम्पररी. तर मित्रांनो, हा जॉब परमनंट आहे. सुरुवातीला प्रोबेशन पिरियड, ट्रेनिंग पिरियड हा सगळ्याच बँकांचा असतो आणि त्यानंतर कन्फर्मेशन होतं सेम त्याच वेळेला. तर ज्युनियर ऑफिसर पहिली पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर कॅडरमध्ये 49 पोस्ट आहे. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणत्याही शाखेचा पदवीधर, कमीत कमी 50% मार्क असावे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मराठी लिहिता वाचता यावं आणि तुम्ही महाराष्ट्रातलेच रहिवासी असावेत. या सर्व पदांसाठी ही अट खूप चांगल्या पद्धतीने की तुम्ही महाराष्ट्रातलेच रहिवासी असावेत. सोबत तुमच्याकडे मिनिमम 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असावा बँकिंग फील्ड, प्रेफरेबली इन अर्बन DCC अर्बन बँक किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मधला एक्सपिरियन्स असावा कमीत कमी 2 वर्षांचा. तो क्लरिकल कॅडरचा पण चालेल किंवा तो ऑफिसर कॅडरचा पण चालेल. असा 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असावा आणि वयोमर्यादा तुमच्यासाठी 23 ते 35 वर्ष या दरम्यान असावी. सुरुवातीला तुमचा जो पगार आहे या पदावर जे व्यक्ती सिलेक्ट होतील त्यांना ट्रेनिंग पिरियडमध्ये पगार जो आहे तो मिळेल 30,000 आणि एकदा तुमचं फायनल कंप्लीशन झालं किंवा तुमचं प्रोबेशन कंप्लीट झालं, ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाला की तुम्हाला 52,000 जो आहे हा मंथली सॅलरी जो आहे किंवा मंथली पगार जो आहे तो मिळेल. पण इनिशियली 30,000 रुपये सॅलरी असेल. बाकी ज्या लोकांकडे अनुभव नाहीये ते लोक या पदासाठी अप्लाय करू शकत नाही. बरं, दुसरा मुद्दा असा येतो ट्रेनी क्लर्क. आता क्लरिकल कॅडरमध्ये जर तुम्ही बघितलं क्लरिकल कॅडरमध्ये तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कोणत्या शाखेचा पदवीधर, कोणत्याही शाखेचा पदवीधर. सोबत तुम्हाला मराठी शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट. प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट हू हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम इन मराठी और इंग्लिश टायपिंग. प्रेफरन्स दिल्या जाईल. जर टायपिंग असेल तर प्रेफरन्स दिल्या जाईल, नसेल तर काही हरकत नाही, काळजी करू नका. तरी पण तुम्ही इथं फॉर्म भरू शकता.
तर जो जनरल विद्यार्थी आहे हा इथं फॉर्म भरेल ज्याच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे. तुम्ही अप्लाय करायचे ट्रेनी असोसिएटसाठी, क्लरिकल कॅडरसाठी. इथं कुठल्याही एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही. वय लिमिट, वयाची मर्यादा सुद्धा कमीत कमी 21, जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 25,000 रुपये तुमचा सुरुवातीचा पगार आणि नंतर 34,400 रुपये पगार असेल. सुरुवातीला तुमची 12 महिन्यांची ट्रेनिंग असेल आणि 6 महिन्यांचं प्रोबेशन पिरियड. 18 महिन्यानंतर तुमचं बँकेमध्ये कन्फर्मेशन होईल. या पद्धतीने असेल. तिसरा पद आहे ट्रेनी टायपिस्ट. टायपिस्टवाल्यांसाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि सोबत सोबत तुमचं टायपिंग झालं असावं. 30ची स्पीड असावी मराठीची आणि इंग्लिशची स्पीड असावी 40 आणि तुम्हाला थोडंसं कम्प्युटरचं MS-CITचं नॉलेज पण किंवा MS ऑफिसचं नॉलेज सुद्धा असणं कंपल्सरी आहे. स्टेनोग्राफी झाला असेल मराठीतून किंवा इंग्लिशमधून तर अशा लोकांना प्रेफरन्स दिला जाईल. एक्सपिरियन्स कुठलाही मॅन्डेटरी नाही. वयोमर्यादा 21 ते 28 वर्ष. सुरुवातीचा पगार 25, नंतर 34,400. जर तुम्हाला ड्रायव्हर या पोस्टसाठी अप्लाय करायचे तर मग तुम्ही 10वी पास झालेले असावेत आणि तुमच्याकडं लाईट मोटर व्हेकलचं लायसन कंपल्सरी आहे. 18 ते 30 पर्यंत वयोमर्यादा. सुरुवातीचा पगार 22 आणि त्यानंतर 27,500 रुपये या पद्धतीने असेल. 27,700 रुपये. बाकी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात समजून घेऊया. पण तो IBPSचा फॉर्म असल्यामुळं नॉर्मली आपण जसे IBPSचे फॉर्म भरतो त्याच पद्धतीने हा फॉर्म असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन प्रोसेस. तर बघा ऑलमोस्ट पहिले जे 2 पोस्ट आहे याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस सेमच आहे. सुरुवातीची जी पोस्ट जिला आपण म्हणतो ज्युनियर ऑफिसर, तर यांच्यासाठी जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचे तर तुम्हाला एवढी एक्झाम फीस भरावी लागेल. ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1770, ट्रेनी असोसिएटसाठी 1180, ट्रेनी टायपिस्टसाठी 1180 आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी 1180. बँकेच्या मानाने फीस जरा जास्तच आहे. अन्याय थोडासा आहेच या पद्धतीने, कारण एवढी फीस नाही ठेवायला पाहिजे, कारण IBPSची फीस सुद्धा याच्यापेक्षा कमी असते. बाकी महत्त्वाचा मुद्दा असा की फॉर्म कसा भरायचा समजलं, कारण IBPSचाच फॉर्म आहे. आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघा ज्युनियर ऑफिसर जो आहे, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर ज्याला आपण म्हणूया. अरे किती लिहिलंय रे बाबा, बँकेच्या याच्यापेक्षा जास्त लिहिलंय ना. ठीक आहे. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 4 विषय आहेत. प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग आणि क्वांट. रिझनिंग नाहीये. त्यानंतर इथं कम्प्युटर पण नाहीये. तुमच्या जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याशी रिलेटेड 40 क्वेश्चन 80 मार्क. बाकी प्रत्येक विषयाची 40-40 क्वेश्चन 40-40 मार्क, असे 200 क्वेश्चन 160 क्वेश्चन 200 मार्क. सेक्शनल टाइम 120 मिनिटं टोटल टाइम. या पद्धतीने आहे. सिलेक्शन प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. एक्झाममध्ये जेवढे मार्क पडतील त्याच्या डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल आणि फायनल सिलेक्शन पण त्याच पद्धतीने होईल. एक्झाममधला परफॉर्मन्स पण इंटरव्ह्यूमधला परफॉर्मन्स. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो. जर तुमच्या परीक्षेत 5 प्रश्न असतील तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 असेल. जर तुमच्या परीक्षेत 4 ऑप्शन असतील तर निगेटिव्ह मार्किंग 1/3 आणि 5 ऑप्शन असतील तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 अशा पद्धतीने. बाकी मेरिट लिस्ट तुमची जी आहे ही एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर प्रिपेअर केली जाईल. सेम जर तुम्ही ट्रेनी असोसिएटला अप्लाय करताय तर रिजनिंग आणि कम्प्युटरचे 40 क्वेश्चन 80 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, बँकिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस आणि क्वांट 40 क्वेश्चन 40 मार्क. सेम पॅटर्न आहे. त्याच पद्धतीने ज्युनियर ऑफिसर सारखं फायनल मेरिट लिस्ट, एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्या बेसिसवर असेल. बाकी क्लरिकल टायपिस्टसाठी पण सेम त्याच पद्धतीने फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं मेरिट लिस्ट, ट्रेनी टायपिस्ट विल बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ क्वालिफाईंग द स्किल टेस्ट. स्किल टेस्टमध्ये क्वालिफाय. इथं बघा कॅन्डिडेट्स ऑब्टेन 100 मार्क इन क्वालिफाईंग मार्क्स इन फेज 1 विल बी कन्सिडर फॉर फेज 2 दॅट इज स्किल टेस्ट. आणि स्किल टेस्टमध्ये जे लोक क्वालिफाय करतील अशा लोकांचं फायनल सिलेक्शन होईल असं यांचं म्हणणं आहे. बाकी ड्रायव्हर पोस्टसाठी हा वाला क्रायटेरिया आहे. बाकी ओव्हरऑल जर विचार केला तर पुन्हा तोच मुद्दा येतो की कोणी फॉर्म भरावा कोणी फॉर्म नाही भरावा. ज्यांना जॉबची अत्यंत गरज आहे, ज्यांना आता कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजेच, जॉब आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, कारण आता वयोमर्यादा वाढत चालली किंवा आमच्या घरून खूप प्रेशर आहे, वयोमर्यादा पण वाढली, अभ्यास पण खूप वर्षांपासून करतो, हे एक कॅटेगरीतले लोक यांनी फॉर्म भरावा. आणि दुसऱ्या कॅटेगरी कुठली की ज्यांना जॉबची अत्यंत गरज आहे, वय जरी कमी असलं तरी फायनान्शियल सिच्युएशन तेवढी चांगली नाही आहे, पुढे मी शिक्षण घेणं अफोर्ड करू शकत नाही, मला इमिडिएट बेसिसवर जॉब पाहिजे, अशा लोकांनी यासाठी फॉर्म भरू शकता. बाकी इतरांनी आपापला रेग्युलर अभ्यास जो चालू ठेवा. अनुभव म्हणून सगळेच फॉर्म भरू शकतात, पण मी म्हणतोय आपल्यामुळे इतरांचं नुकसान होता कामा नये, म्हणून शक्यतोवर ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनीच फॉर्म भरा. बाकी
अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी सारथी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.